राज्यात सध्या स्मार्ट मीटर बसवण्याचं काम वीज महावितरण विभागाकडून हाती घेण्यात आले। सर्वसाधारण मीटरवर येणारं 500 रुपयांचं बिल स्मार्ट मीटरमुळे अचानक 10,000वर पोहोचलं असून त्याचा आर्थिक फटका हा ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना बसतोय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने त्याविरोधात आज डहाणू MSCB कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केलं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज महावितरण विभागाकडून ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पूर्वीचा जो जुना मीटर होता त्याचं बिल साधारणतः जर 500 असेल, आपण एक उदाहरणार्थ घेतलं तर 500 असेल, तर आज स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल 10,000 रुपये आलेलं आहे। आणि ही गोष्ट काही एकाकडे झालेली नाहीये, म्हणजे साधारणतः आज हा जो मोर्चा आलेला आहे, ह्या मोर्चामध्ये अनेक लोकांकडे ही अशी बिल आणलेली आहे आणि सर्व जनता ही त्रस्त झालेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही अशी मागणी घेऊन आलेलो आहोत की जुना मीटर होता तोच लावला पाहिजे। स्मार्ट मीटरची आम्ही इथे विरोध करतो। स्मार्ट मीटर कोणीही लावू नये अशा प्रकारची मागणी